ओ झाबऱ्या, ओ झाबऱ्या झाबऱ्या, ओ झाबऱ्या, ओ इकडे पाय. कोण होय बे मायबीन आवाज देऊ राहिला मला? थांब बरं पाहतो मी मायबीन. अरे मिठू पाटी होय का हे? मायबीन काय माणूस काय आला रे हे मायबीन? तू आता दुकानातून आला ना? आला का नाही सांग पहिले. हो आलो तसंही. मग काय म्हणतो मग? थोडासा खरा देणले का मायबीन? मापाशी काहीच नाही तू पैसे म्हणून तू दिसला म्हणून दुकानातून जाता जाता 2 खरे घेतले म्हणते तू ना. मी त्या पांडुरवाल्याला विचारलं तर 2 खरे घेतले तू ना. तर मग थोडंसं उलिसात देते इथले थोडेसे. अय बाबू बेकार सोडणे बंद कर. हां पैसे तू डवऱ्याला जातं, डवरे आणतं, पैसे त्या पैसे राहते. जास्त नखरे नको करू. हां 300 रुपये रोज आहे बाबू, कमी नाही आहे, उलचाकच नाही आहे. हां समजलं? जा तू त्या पैसे ना. अभि चिल्लर नाही आहे माझ्यापाशी. ऐक ना तू थोडंसं दे. थोडंसं द्यायला का उरायलं? अरे नाही बाबू आम्हाला द्या. मायबीन फवारणी मारतो ना आम्ही, तर फवारायला पाहिजे स्टॅमिनासाठी म्हणून होय. ते आमची स्टॅमिना होय. जेवण असलं तर एका टायमात चालन, पण खर्रा पाहिजे राजा. खर्रा असल्याशिवाय आमचं होत नाही, भागत नाही. तू एक तर खरा मागू राहिला, कसा देऊ आम्ही? 2 खर्रे. हां एक मी आणि एक ते चौक्या. हां चौक्या मी मला फवारा पाहिजे नाही का? एक तर झाबऱ्या आहे त्यात मी. हां कसं देऊ मग तू सांग बरं? अबे उलिसा द्यायला काय उरायलं का? तेवढा जीव वाटू राहिला काय? आणि तुला जर दिला तर ठीक आहे. मग त्यातलं मग ते चुक्या म्हणून याच्यातला खर्रा तर अर्धा गायब आहे. तर मग मी माय नाव सांग काय त्याला मी खाल्ला पण म्हणून त्याला तर माहीत आहे. ते पण खाते पण हे तू समोर असल्याचे खूप फोडत नाही. हे ते नाही पैसे दिले मी नाही पैसे दिले खर्राचे 2 खर्राचे. हां तुला कसा देऊ मी सांग बरं? जाय त्याला विचारून ये नंतर मग मी तुला जाय. तेवढीशाला विचारायला लागते काय राजा? दे ना. आता मापाशी नाही आहे म्हणून तुला मागू राहिलो. आता सगळे काय कोणापाशीचे एवढे मोठे पैसे मोडा? हां तर दे ना. 2-4 सुपाऱ्या दे. त्यातल्या चोयम्या करायला वा करायला ते वा करायला नाही काय? थोडंसं 10-20 रुपये करायला लागते खिशातून बाबू. एवढे कुठं पैसे नाही तर सांग बरं. वरून येतं का मेल्यावर? नाही ना. जेवासाठीच खायचे. मग जीव आहे तर पैसे आहे. समजलं का? एवढा काय शहाणपणा चोदू नको, गुपचाप दे. हां एवढा काय भाषण नको देऊ. अरे भाषण नको देऊ म्हणजे कसं? अबे तू 300 रुपये कमावू राहिला, मी एवढं मोठं वजन घेऊन चाला लागते, फवारणी करायला लागते. हां ते आमची तेव्हा पैसे येते आणि तू हेलम टेलम डवरे हाणत तर त्याचे पैसे घेत तर तुला घ्यायला काय होते खर्रे? हां चालला मोठा का? एक खर्राले का दिवसभर काढतं ना. तर आम्हाला दिवसभराचे 5-6 खर्रे पाहिजे. तू विचार कर ना मग. हां कसं देऊ तुले सांग बरं? हो बरोबर आहे. मी पण नाही खात काय खरे. मला पण माहित नाही का स्टॅमिना पाहिजे बा. भीक मागे धंदे बंद करायचे. समजलं काय? भीक मागे धंदे कमी झाले तर बरं वाटते. भिकारचोट धंदे असे करसान तर कसं होईल लेको? हां चोर खिशात पैसे ठेवतं, चोर खिशात नेले का खरे ठेवतं. हां सांग बरं ते पॅन्ट घातला का नाही घातला का समजून नाही राहिला मायबीन कोणता आपल्या पॅन्ट घातला ते? अबे ते नाईट पॅन्ट घातला फिटिंगचा म्हणून तसा दिसू राहिला. पाय तसे दिसते ना. बुटे घातला एक तर. मी पण चालू डवराले हो. त्याच्या वारातनी जरा तर गोटे गाठे आहे रोज रात होईल त्याच्यापेक्षा म्हणून बूट घातला मी ना. अरे बा मी फवारायला चाललो मला पाहिजे खरे. हां ते बडभाऊच्या होय. आता जर सकाळीचा सौदा झाला त्याचा. हां 200 रुपये हे देऊन तर म्हणून होय काय 1 रुपया दे. त्यातला काही खराब भेटत नाही आणि सुपारी पण भेटत नाही. तू 1 रुपया घे, 1 रुपया सुपारी घे आणि चोम्या कर. अरे ना एवढा काय भाव खाऊ राहिला का? हां 2-4 सुपाऱ्या खांड खाऊ राहिला काय उरायला द्याले जीव वाटू राहिला का? हां तू मांग बरं मला मग सांगेन तुले. अबे बगड्या नाकाच्या तोंडा भोकाच्या. तू न कधी जिंदगीत कोणाला खर्रा दिला का? चहा पाजला कोणाला तरी का? हां तुला सांग ना आता खरं म्हणलं फुकटा तर कसं कचकन हात वर वगैरे. हां बुडील मागा लागते तुला 10-20 रुपये फुक. हां ते सगळे पिवशीतून द्यायला लागते ना बुडी कोण काढून. काय लिहा 10 रुपयाची जोगेत नाही तुले चालला मोठा. हां किती काम करशील बुडीच्या पाशी द्यायला लागते सगळे पैसे तुले. काय नखरे न करू ना. अबे हो पण चोर खिशात ठेवले तर बरं राहते. हां बुडी पाहिजे दिले तर चांगले राहते म्हणून होय. मापाशी राहिले तर कोणी पण पुढे हात खिचून जाते म्हणून होय. ते भिकार धंदे बोलणं असं मला नको सांगू. तू माहित आहे मला लहानपणापासून माहित आहे तू कसं आहे कसं नाही. अबे 1 रुपया असला तर चोर खिशात ठेवतो ना ते एकदम नुनूपाशी. हां मला सांगू राहिला तू. हां तू खर्रा घे नको घेऊ. मी चाललो आता माझा डब्बा गिब्बा बांधून राहिलो. मग आमच्या मागं नको लागू. आता मी चाललो फवारा बडभाऊच्या इकडं. हां सगळे तिथं जमले म्हणते तर खरं घ्यायला चालतो मी. अबे दे ना आता काय माय बीन तू तरी भाव खाऊ राहिला. दे ना. नाही देत रे बा काय करायचं करून जाय होय लवकर. चाललो मी आता. हां डबल मागायचं नाही. आता येतो रे माय बीन मला मागायला खर्रा मग सांगेन तुले. हां तिथून कोस भरू येतो मला मागायला खर्रा. हां आता पैसे आहेत तुझ्यापाशी तर मागू भाव खाऊ राहिला. हां आता माझ्यापाशी पैसे नाही म्हणून होईल का भोकलले का? हां माय बुडीन घेतले पैसे खिशातून काढून म्हणून 1 रुपया नाही माझ्यापाशी.
असं होय का? थांब ना, बजेटात आल्यावर बरोबर पाहतो मग. थांब तसे तू हां, जाशील कुठं खोडीत नाही हां? चल मारे भाई होईश हुर. काय हो बडबो, सोयाबीन तर चांगलं दिसून राहिलं ढवळून गिरून, पण ते जरा तण दिसून राहिलं मले. आणि एक तर पानावर कतरून दिसू राहिले सोयाबीनच्या. जरा फवारा किंवा काढा ना जरा तुम्ही. हा, तर जरा तुम्ही मागू नका सर, जरा फवारणी केराले. हा, आहे की नाही? काय गोष्ट करतो राजा? आम्हा चक तर दिसू राहिलं रे. थांब बरं पाहू दे बरोबर जरा. हो रे रावले, बरोबर राहिले का? मायबीन काय तण दिसू राहिलं जरा, बारीक आहे जरा, कदरून दिसले मायची हो रे जरा. मग काय तर मायबीन काय ना काही जरा हलका गिलका फवारा काढला लागेल सध्या पुरता, आहे की नाही? तात्पुरता मग त्यातनी तणनाशक घ्यावं लागेल कसं तसं उरकून. पहिले तणनाशक उरका म्हणलं, त्यातनी एखादं टॉनिक गिनिक टाकून द्यावं, आहे की नाही सोयाबीनचं. तर चाल बरं आपण चाललं जाऊ मायबीन मस्त बड्यापैकी ते असं फवारणी आणू. आणि त्या याले झाबऱ्याले सांगून देऊ आपण फवारणी करून घ्या म्हणा, आहे का नाही? फवारणी केली तर बरं राहते. पाणी आता बाय फिरून राहिलं नाही रे, पाणी काही नाही राहिलं, त्याच्यानं आपण पहिले फवारणी करून घेऊ. याने जास्त चढते. हो बरोबर आहे का? तर गॅस पाहिजे टच पाहिजे करून घ्यावं लागेल मग काय तर तू पण मारून घे, मी पण मारतो मग, आहे का नाही? आज तर करून घेऊ ना. आता जाऊ आता थोड्या वेळानं. पण पुट्टे आहे का नाही रिकामे काय माहिती नाही, पण आपण फवारा घेऊ आणून मस्त बढिया. चल सांगून देऊ पोरायले जा बा म्हणून, हा माराले, आहे का नाही? तसंच करू. हो राजा, मग काय तर माय एक तर पाय दुखू राहिले का? मायाबीन काय चालणं होते का नाही होत? मायाबीन तिथपर्यंत मायाबीन धर बरं, हात दे बरं मायाबीन मध्ये. काय राजा म्हातारपणी होत नाही रे राजा. बाय तो राजा तू तरी कसं तरी माय तर मायाबीन लय उरकू राहिलं कसं तरी, काही ना काही खाऊ हा. पण पाहिजे राजा तू तरी, मायाबीन काय खरं नाही. बरं भाऊ, टेन्शन नको घ्या. आपण जगू आरामानं. बरं काय मग काय तर आपले पोर आहे ना आपली कराले. मग काय टेन्शन काय घ्यायचं, खा प्यायचं टन राहायचं, मग काय तर विशेष नाही घ्यायचं. मग तो चला मग उठा कचकन. हो बरोबर, चल उठतो आता मी. काहून हो मायाबीन पाठ का लय दुखू राहिली का? पाठ अकडली मायाबीन तशी वाकू राहिले. हा, काय समजून नाही राहिलं मायाबीन. चला बरं आपण, चला बरं पटकन. रोजा मायाबीन पेच्या पाठ दुखू राहिली रे आज तर. मायाबीन काय समजून नाही राहिलं, वाकूनच आहो रा. चाल बा चाल बरं पटकन. अरे गाई रे वारी आहे का नाही रे बा? कोणाच्या होय रे गाई? मायाबीन अरे सोयाबीन मध्ये चरू राहिल्या ना रे बाप्पा मायाबीन. अरे कोण होय रे? कोणाच्या गाई होय रे? मायाबीन मुकाट आहे रे गाय. अरे काय मायाबीन पीक आलं खाऊ राहिले ह्या मायाबीन. काय होय रे हे नाटकं लावले ह्या गाईनं. दी दी ऐकूच नाही राहिले ह्या गाय मायाबीन. थांब गोटेच घ्या लागेल मायाबीन हाती मायाबीन. दी गोटे मायाबीन मारतसे झाले मायाबीन वावरात नाही. यंदा याचाच लागन मायाबीन, मशीच लावा लागन मायाबीन. ते काय किती घंटा घ्यावा लागन तर घेन किती मायाबीन. उचल गोटाले का हेयो 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 हेयो. हा बसला रे मायाबीन गोटा. लवकर वारे बाहेर निघा पटकन. चला लगाव निघा मायाबीन. तन्नाशे काय आता मारणं मायाबीन. चला पटकन निघा. हो गाई तर पाटलाच्या नव्हे काय मायाबीन आहे. मायाबीन मोकटच राहते मायाबीन. मार जशा मायाबीन पाटील हो काय होय मायाबीन. हो पाटलाची स्वागा या. मग काय तर पाहिलं होत्या मी काल. मग काय तर आता फोन लावा लागन का काय करावं लागन काय समजून नाही आला मायाबीन येणं. काय घट्टा गुलडच आहे मायाबीन. मिट्टू पडे धंदे, नुकसान करे धंदे. काय करावं रे बा मायाबीन. काय राजा महाराज चाललो राजा फवारा माराले. तुझ्या 2 पोर आहे. एक ते मोठा सोटमे आहे. हा, आणि तू पाणीवर. हा, मी का म्हणतो माझी अर्जंट फवारणी आहे. तू मामता नाही तर याच्या जायला 20 रुपये शिल्लक घे. तर मी देतो तुला पद्धतशीर मस्त. हा, फवारणी पण करतो म्हणून होय. त्या घरी आलो मी राजा पेशंट. हा, तू बसवलं मले. हा, नाही का मला बसायला टाईम आहे का? जरा सांग तू आता ह्या धामधुमीतनी फवारणीच्या. सांग तू आता. हो बरोबर आहे. मग काय तर माय भी पण ते मी काय म्हणतो काल नाही का बाळभाऊनं माया ॲडव्हान्स देऊन ठेवले. हो, तर 200 रुपये ॲडव्हान्स देऊन दिले आहे म्हटलं. तर पेट्रोलला लागते म्हटलं तर दिले त्यानं. म्हणून म्हटलं मी जरा पाहतो जरा. तर म्हणून म्हणतो राहिलो थांबा जरा तुम्ही. हो बरोबर आहे तो आलं. पण अरे जरा माय अर्जंट आहे ना जरा. तू समजून घे ना. अरे मायबीन तण किती मोठं झालं माय माहिती आहे का? फट्यान मावरून नाही मावत नाही. एक तर पायडीच्या वर आलाय म्हणते, सोयाबीनच्या वर आलाय. आता मी जाऊन तर नाही आलो पण सांगू राहिले लय जण. हा, आता माहीत जाणं होते का? गाल कारभार पाहू का सह्या देऊ एकामेकाच्या माय भी. हा सांग बरं.
अरे जगन आहे का रे जगन? मायाबीन कुठे गेला काय माहिती? घरात आहे का रे? जगन काय दिसून नाही राहिला मायाबीन. अरे बडबो हो का? अरे या 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 हो मी इथं बसलो सरपंच संग मी इथं बसलो या या अंदर या. मैफिल तर चांगली जमली मायाबीन. काय सरपंच कुकडे कसे काय इकडे चक्कर मायाबीन जगण्याच्या फवारणीची वाटते झांबड झुमड असं वाटते कोणतं. हो बडभो मायावर लय अर्जंट झालं आहे. ते सोयाबीन नाही का सोयाबीनच्या वर येऊन आलं तो त्याच्यानं होय मग फवारणीचा याच्याकडे हिशोबा इथे आलो तर येले चाल म्हणलं 20 रुपये शिल्लक घे म्हणलं एकराच्या बरं. पण हे काय तुमचंच नाव देऊ राहिलं माय बिन ऍडव्हान्स दिला हे दिला ते दिला म्हणते त्याच्यानं म्हणून राहिलो याच्या मिनटा लावून राहिलो. हो का हो मी ना कालच दिलं संध्याकाळी त्याला 200 रुपये काल 200 रुपये भरले होते तर मी म्हणलं माय पण मारा काय म्हणलं तर 200 रुपये घेऊन घे म्हणलं पेट्रोल भरते म्हणलं तुले तर याला पैसे दिले म्हटलं 200 रुपये माय आहे म्हणलं 10 एकर आता मारायचं आता चाललोच बस तुम्ही कशी टपकले याच्यापाशी काय तुम्ही पण अशी नको कारभारी करत जा बा मायाबीन. अरे शांताने घ्या मायाबीन येतो दोघाच्या बरे पहिले बडबो तुमचं करून घेऊ 10 एकर 3 पोरं आहे मी आणि एक त्याच्या मी एक जगन आणि एक ते झुमरू आहे पांद्याले फवारणी परायला काय लोड नाही काय 2 सण चालते पोरं आपले बात तर करतो तुमचं 3 घंट्यात रप्पो 10 एकर आहे की नाही. तर मी काय म्हणतो सरपंच साहेब तुम्ही थांबा जरा 3 घंटे आम्ही जातो 6 ते 7 10 वाजेपर्यंत 12 येऊन जातो तुमच्या वावरात 12 ते मग 3 3:30 वाजेपर्यंत तुमच्या खल्लास करतो तुमचं वावर आहे की नाही. अरे पण ते 12चे लय होईन ऊन होईन राजा उन्ही तर तुला मारणं होईन का सांग बरं तू जरा पोटे घायल होते मायाबीन सकाळी बोर आहे पोटे जरा उन्हीने ताल मारते ना जरा काय कोण एक तर खर्रे बोकणे खात राहते काय भोपाले निरे हा हू करत राहते निरे पाणीच पेत राहते कमी जास्त झालं हातापायातून पाणी तोंडात गेलं सांगा बरं मग काय भाव थोडं त्याच्यापेक्षा मी काय म्हणतो 20 रुपये 30 रुपये शिल्लक घे बा तरी पण चाल माईकडं 2 खर्रे शिल्लक घे तू चाल पण चाल माईकडं. सरपंच साहेब तुम्ही थांबा ना जरा काय एवढे घाई करून राहिले पहिले बडभाऊ आहे ना स्पेशल बडभाऊचे घेतले होते तुम्ही काऊन नव्हते आले मग संध्याकाळी द्यायला पैसे तुम्ही वक्तात तर राहत ना जाग्यावर मग याच्या घरात घुसता मग त्याच्या घरात घुसता इथं बसू का तिथं बसू गोष्टी सांगत मग ते सध्या ना बरोबर आता काम होतं तर आले बरोबर मी काय म्हणतो शांततेने घ्या तुमचं बात करतो म्हणलं वार 7 वाजता जातो आम्ही पटकन आणि बात येतो 12 1 वाजेपर्यंत मोकळं करून टाकतो मग तुमचे वावर तिकडं आहे की नाही. तर मी काय म्हणतो असं करतो तुम्ही काय म्हणता ना आहे की नाही. जगण्या मी काय म्हणतो तू लवकर येऊन जातो आपल्या त्या बंगल्याखाली आणि ते पैसे घेशील ते पेट्रोल आणून ठेवलं आम्ही ना तर 2 लिटर शिल्लक आणि 2-3 पेट्रोल आपलं ऑइलच्या पुढे घेतल्या तर लवकर येतो टाक्या बांधून ठेवल्या मी ना लवकर चाल गाडीतून टाकलं सामान घे मान पटकन लवकर निघ पटकन तू डब्बा घेतो नाही का मीच घेतो काय विषय न घेऊ जेव्हा खावायचं. हो बडभाऊ ऐका ना मी काय म्हणतो जरा ते 2 खरे घेऊन ये जा चांगले मस्त ते याच्यापासून पोट्ट्यापासून चांगले येऊन जाता आहे की नाही. बरं चला या मग चला पटापट आपण चला जाऊ. चाल बा मग मी मायाबीन वारात चाललं जातो 2 टाक्या पण ठेवतो मग आहे की नाही. तर बळ मी काय म्हणतो जग ना तू आठवून लवकर येतो बा काय तर मायाबीन तू आता वरतात पाणी जर आलं तर मायाबीन नाही माय फोरा पडून खाले का सांग बरं काय तुले काय खरंच ना जवळच्या माणसाला नाही खरं तू काय तू खरंच ना असे काय ले का मोठ्या माणसालाच पाहतं जरा सरपंच इकडे हवा जरा तर काम देईन करून देईन घरगुलाचं पटकन सटकन काय ले का तू पण नाही का अटकून ठेवून तुम्ही आलं काम आता सांगता मग मनाचं नाही काही काय म्हणतो मग मला चालतं का नाही आता सांग पटकन इकडे कल्टी मार पटकन. कल्टी मारायचं कसं काय असं सरपंच आता बेमानी करायला लागतं इच्छा तर मायाबीन का तुम्ही काय परगावचे हो जवळचे सांगा पण तुम्हाला दिला टायमिंग बरोबर 12 वाजता म्हणजे 12 वाजता येऊ सर तुमच्या घरात टच झालं म्हणजे झालं काय म्हणतो तर तुम्ही काय एवढं नाराज नको आणि एवढं घरकुल काम आहे का अडू नका ते हा येऊ राहिला ते पद्धतशीर येऊ द्या बरोबर रस्त्यानं तर बरोबर घरपर्यंत येऊन जाते आपलं काय म्हणलो तुम्ही हे करू का थांबू का हे करू असं नाही जमत ना मी काय म्हणतो तर 12 वाजता चाला या तिथं तुमचं होऊन जाते फवारा करायला लय जण मागं राहिले आज तर मग म्हटलं पहिले यायचं करून द्या तुमचं मग बाकीचं होत राहते जवळजवळचे आपल्या माणसं आहे तर पटकन करून टाकतो आहे की नाही. तर मी काय म्हणतो चाललं जा तुम्ही पण आणि चला तुम्ही पण हो. तू काय हाती लागू देत नाही का तू का तू गोष्टी सांगत आहे निरा बकाळ बिकाळ बिल्लेले आणि तर काय तू का सरपंचाची गोष्ट नाही तूच त्या हेच चालू राहिली भादरकती बदर मी काय म्हणतो तर 12 वाजता येतो नक्की तर मारून घेऊ पण पटकन हो चाल जातो मग मी पण. अरे बापरे उठ रे काय मायबीन पाटकाळ दुखू राहिलं रे बाप्पा मायबीन उचल रे देवा काय खरं नाही रे बा माणसं पण कामी नाही पडत आहे हे पाटकाळी नाही साथ देऊ राहिली अरे काही खरं नाही मायबीन माझ्या शरीर होय का होय अरे बाप्पा चाल जातो मग ये मग लवकर पटकन. हो तुम्ही काय लुटणं घ्या औषध घेऊन ये जा तुम्ही एखादा पेट्रोल डिझेल घेऊन ये जा लवकर पटकन आहे की नाही मग चला या मग तुम्ही पटकन मी माझा डबा बांधून चालत जातो चला. अरे बडभोले कोणी बोलावलं रे माय घरी आम्ही वाट पाहू राहिलो चाल पटकन म्हणा
लवकर. अबे चला बे लवकर मायबीन एक तर ऊन होईन मग अजून लवकर चला पटकन. लवकर लवकर सवकर झालं पाहिजे आपलं पटकन. चला पटकन लवकर. गेला तुम्ही पंपे किंपे एक पंप कुठं टाकला मायबीन ते आणून राहिलं पंप तर तुम्ही चला पटकन. पेट्रोल आणलं असेल तर हो आहे की नाही. तर मी डब्बा गिब्बा घेतलाय तर साबण गिबून घेतले हात धुवाले. हो चला पटकन. मी सगळं सामान घेतलंय तुमचं बकेट गिकट दोरदार काय असेल तिकडं सगळं भरून ठेवलाय मी ना. तुम्ही टेन्शन न घ्या पटापट आपलं घेऊन मारून मटकन मायबीन त्या एक तर सरपंच करून घ्यायचं पटकन आहे की नाही. तर मी काय म्हणतो त्या पोट्ट्याला घ्यायचो कुठे गेलं तर मायबीन ते झाबऱ्या हो त्याला घ्यायचो पटकन. माय पण डबके घेतले मी ना. चला बरं आपण पटापट चला झाबरूबाई चला. अबे मी रेडी हो जेवण खाऊन टामटूम हो तुमच्यासारखं नाही लुलूपुचू करून हो चला पटकन. बरं हो तुम्ही हो समोर आम्ही येऊ राहिलो आता आम्ही गाडीवर चला पटकन चला बरं पटकन मग काय तर चला. अभि झाबरा राहिला ना कुठं राहिला तर मायबीन पंप आहे त्याच्याकडं. हा पेट्रोलचं सामान आहे त्याच्याकडं. मग काय तर मायबीन थांबा ना 2 मिनिटं त्याला येऊ ते घराच्या बाहेर आहे की नाही. एकदा घर बाहेर का चाललो जाऊ आपण. मी काय म्हणतो थांबा. अबे साखरपाडे हो चला पटकन. इथंच नको टाइमपास करा तुम्ही. बाकी चला गाडीवर बसून चला आपल्या कमांडरवर चला बसून पटकन आहे की नाही. पटकन सटकन मोकळ सटकन चला बरं पटकन बसा. कमांडर बोलो का कमांडर. थांब बोलावतो कमांडर आपले. अरे लाईने कमांडर घेऊन ये बरं पटकन लवकर आपली. हो लवकर घेऊन ये पटकन. काय का छाबऱ्या तू असंच करतो पटकन का येत नाही सटकन मायाबीन मग आम्ही उशीर होते मग. चाल पटकन. पंप को ठेवलं हा. अरे पंप काय मायाबीन पंपही राहिला घरातून आणायचं. थांबा आणतो. कोणी बसते का सांगा रे कमांडर मध्ये. मग मला नाही मग चालले मोठं सांगा आत्ताच. मी निघतो समोर तुम्ही या लवकर पटकन. नाही तर उशीर करा सांगितलं सांगितले नाही का. नाही थांबा रे बा तुम्हाला निघू देतो पहिले मग नंतर तुमच्या मागं येतो. तुम्ही काय चाट मारी असाल मायाबीन इकडे इकडे कोण काय करसान तर आहे का नाही. चला पटकन पटकन काय करता पटकन. नाही हो बाळ पाटील तुमच्या संग काय आम्ही जबाबदारी करू का. हो म्हणलं की हो तुम्ही पाटील आपल्यासारखे हा ना. हां आपण काय का तुमच्या माणसानं काय उडलोट घेऊन राहिले करू ना. आज आपण सर्कस करू आपण काय विषय घेऊन राहिले तुमच्याच होतो आज फिक्स रात्रीपणापासून काय लोट घेऊन राहिले. मी का तो शामत्या तू हे घेऊन घेतो लवकर डबके डुबके. चाल लवकर आपण. हो मीच वाट पोरवलो चाल म्हणलो तर तू तर इथं थांबून राहिला आपण दोघं चाल समोर. हो चाल बरं पटकन. हे झाबरायला का असंच करते. एकदा घरात घुसला आणि येतच नाही बाहेर पटकन. लवकर निघाल पाहिजे नाही काय आहे की नाही. मी काय म्हणतो बडबू चला आपण तुमच्या कमरांमध्ये बस चाललो आहे की नाही. चला मी पण समोर बसतो. हा झाबऱ्या तू समोर बसतो म्हणा. चला चला बसा बसा पटकन. चला पटकन हकडा हकडा तुमचं तुम्ही आणले आम्ही ना पंप. चला पटकन. अबे कुकून घुसला कुकून निघाला बे काय मायाबीन तू मागून घुसला आणि समोर निघतं काय कसं काय गोंधळ. चल बस रे पटकन. हो चला हकला.